एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। पोहेगाव हे गाव आता कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत जोडल्यानं ग्रामस्थ समाधानी झालेत। तरी रात्रीच्या गस्तीला अधिक वेग द्यावा व पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र सुरू करण्यासंदर्भात तातडीने निर्णय व्हावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव अवताडे यांनी केली। पूर्वी पोहेगाव शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत होते, मात्र शिर्डीतील व्हीआयपी जबाबदारी आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे येथील पोलिसांवर ताण वाढला होता। पोहेगाव इथं पोलीस दूरक्षेत्र असतानाही यंत्रणेअभावी कामकाज ठप्प होतं। ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर गावाला कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला जोडण्यात आलं। या संदर्भात मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अवताडे यांनी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना पोहेगावचा भौगोलिक आराखडा सुपूर्द केला। यावेळी ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशन तर्फे कोळी यांचा सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरात उपसरपंच अमोल अवताडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दादासाहेब अवताडे, सचिन शिंदे, संचालक रमेश झांबरे, रियाज शेख, प्रशांत रोहमारे, सदस्य सचिन अवताडे, पोलीस कॉन्स्टेबल अनिश शेख, गोपीनगर विभाग प्रमुख राम खरतोडे आदींचा समावेश होता। यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी सांगितलं की पोहेगाव खुर्द, पोहेगाव बुद्रुक व जवळके या गावांची जबाबदारी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनवर आली आहे। व्यापारी असोसिएशन व ग्रामपंचायतीमार्फत परिसराची माहिती घेतली असून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध आहे। तसेच रात्रीची गस्त वाढवली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमाचे आभार उपसरपंच अमोल अवताडे यांनी मानलेत। आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे, कोपरगाव। पोहेगाव हे कोपराव तालुका पोलीस स्टेशनला च्या हद्दीमध्ये आजपासून जोडल्यामुळे या ठिकाणी पोहेगावची पाहणी करण्यासाठी माननीय कोळेसाहेब PI कोपरगाव हे या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत। त्यांनी या ठिकाणी सर्वांशी ग्रामस्थांची चर्चा केली। आमच्या ग्रामस्थांची कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन झाल्यापासनं ही मागणी होती की आमचं पोहेगाव हे आमचा तालुका कोपराव असल्याने कोपराव ग्रामीण पोलीस स्टेशनला जोडला जावा। यापूर्वी पोहेगाव हे शिर्डी पोलीस स्टेशनला अंतर्गत असून शिर्डीमध्ये व्हीआयपींची रेलचेल जास्त असल्याने शिर्डी पोलीस स्टेशनवरती तो कामाचा ताण अधिक होता। त्यामुळे शिर्डी पोलीस स्टेशनकडनं पोहेगावला पाहिजे तसं सहकार्य हे मिळत नव्हतं आणि म्हणून ही यापूर्वीचीच आमची मागणी होती की कोपराव ग्रामीण पोलीस स्टेशन झाल्यानंतर आमचं कोपराव ग्रामीणला जोडावं। ही मागणी आमची शासनाकडनं पूर्ण झालेली आहे आणि आता कोपराव ग्रामीण पोलीस स्टेशनला जोडल्यामुळे आमच्या पोहेगावमध्ये जवळपास 400-450 व्यावसायिक आहेत। मोठा व्यापार या ठिकाणी आहे आणि ही कोपराव तालुक्यातली मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेला कोपराव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चांगलं संरक्षण मिळेल, कोपराव ग्रामीण पोलीस स्टेशनकडनं चांगलं सहकार्य आमच्या पोहेगावला मिळेल अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। महाराष्ट्र राज्य शासनाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोहेगाव खुर्द, पोहेगाव बुद्रुक आणि जवळके हे 3 गावांचा समावेश केलेला आहे। तर त्याची सुरुवात आजपासून आपण करत आहोत। त्याकरिता कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सुरुवातीला पोहेगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये सर्व व्यापारी असोसिएशन तसेच मान्यवरांची भेट घेऊन पोहेगावच्या पार्श्वभूमीचा पूर्ण आढावा घेतलेला आहे आणि इथून पुढे पोहेगावकरवासियांना ज्या काही अडचणी असतील त्या जास्तीत जास्त 100% निराकरण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।